स्वाध्याय विद्यार्थी मित्र या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो. आज आपण इयत्ता 7वीचा इतिहासाचा 11वा धडा राष्ट्ररक्षक मराठे याचा स्वाध्याय बघणार आहोत. आणि जर तुम्हाला कोणता व्हिडिओ एखादा हवा असेल ना, तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, म्हणजे मी तो तुम्हाला लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करीन. आता इथे बघा, प्रश्न पहिला आहे, कोण बरे? आपल्याला नावं सांगायची. तर अफगाणिस्तानातून आलेले कोण होते? तर पठाण. हिमालयाच्या पायथ्याशी स्थायिक झालेले कोण होते? रोहिले. नानासाहेब पेशव्यांचा भाऊ कोण? तर रघुनाथराव. मथुरेच्या जाटांचा प्रमुख कोण? तर सूरजमल जाट. पैठणजवळ राक्षस भुवन येथे निजामाला पराभूत करणारे कोण? तर पहिले माधवराव पेशवे. प्रश्न दुसरा, थोडक्यात लिहा. अटकेवर मराठ्यांचा ध्वज कोणी फडकवला? तर मराठ्यांचे उत्तरेत असलेले वर्चस्व रोहिल्यांचा सरदार नजीब खान याला सहन होत नव्हते, म्हणून त्याच्या सांगण्यावरून अफगाणिस्तानच्या अब्दालीने 5व्या वेळी दिल्ली जिंकली. रघुनाथराव व मल्हारराव होळकर हे पुन्हा उत्तरेत गेले व त्यांनी दिल्ली जिंकली. अब्दालीच्या अधिकाऱ्यांना हुसकावून पुन्हा पंजाब जिंकून घेतला. त्यानंतर अब्दालीच्या सैनिकांचा पाठलाग करीत इसवी सन 1758 अटकेपर्यंत पोहोचले. अशा रीतीने मराठ्यांनी अटकेवरती आपला ध्वज फडकवला. अफगाणांशी संघर्ष. तर याचं उत्तर आहे, अफगाणिस्तानचा बादशाह अहमदशाह अब्दाली याला भारतातील संपत्तीचे आकर्षण होते. इसवी सन 1751 त्याने पंजाबवरती आक्रमण केले. मुघलांना अब्दालीच्या आक्रमणाची भीती होती, म्हणून आपल्या संरक्षणासाठी त्यांनी मराठ्यांशी करार केला. या करारानुसार छत्रपतींच्या वतीने पेशव्यांनी शिंदे होळकरांना फौजा दिल्या, संरक्षणार्थ दिल्लीच्या संरक्षणार्थ पाठवल्या. ही बातमी पोहोचताच अब्दाली मायदेशी परतला. पुढे रघुनाथराव अब्दालीशी मुकाबला करण्यासाठी उत्तरेत गेले. मराठ्यांनी अब्दालीच्या अधिकाऱ्यांना पिटाळून दिल्ली व पंजाब जिंकून अटकेपर्यंत धडक मारली. पुढे अब्दाली व सदाशिवराव भाऊ यांची पानिपतवरती गाठ पडली. ही पानिपतची तिसरी लढाई होती. या लढाईत मराठ्यांचा दारुण पराभव झाला. पानिपतच्या लढाईचे परिणाम. त्याचं उत्तर आहे, इसवी सन 1661 साली झालेल्या पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा दारुण पराभव झाला. या लढाईचे परिणाम पुढील प्रमाणे झाले. महाराष्ट्रातील एक तरुण पिढी मारली गेली. मोठ्या प्रमाणात युद्ध सामग्री नष्ट झाल्याने मराठ्यांचे खूपच मोठे नुकसान झाले. मराठ्यांचे उत्तरेतील प्रभुत्व कमी झाले. अनेक पराक्रमी सरदार मारले गेल्यामुळे मराठ्यांचा प्रभाव कमी झाला. मराठ्यांचा प्रभाव कमी झाल्याने निजाम हैदर अली या जुन्या शत्रूंनी मराठ्यांच्या प्रदेशावरती पुन्हा आक्रमण करणे सुरू केले. आता घटना क्रमानुसार लावायचे आहेत. तर राक्षसभुवनची लढाई, बघा, राक्षसभुवनची लढाई, टिपू सुलतानचा मृत्यू, माधवराव पेशव्यांचा मृत्यू आणि पानिपतची लढाई आणि बुराडी घाटाची लढाई. यांची उत्तरं काय आहेत बघा. तर पहिला आहे बुराडी घाटाची लढाई, दुसरं आहे पानिपतची लढाई, राक्षसभुवनची लढाई, माधवराव पेशव्यांचा मृत्यू आणि टिपू सुलतानचा मृत्यू. मित्रांनो, प्रश्न चौथा, पुढील चौकटीत पाठात आलेल्या व्यक्तींची नावे शोधा. तर इथे बघा, जानकोजी, महादजी, जयप्पा, बाळाजी विश्वनाथ, माधवराव, मल्हारराव, सदाशिवराव आणि नानासाहेब ही नावं आलेली आहेत. आता बघा, उपक्रम काय दिला आहे, इंटरनेट म्हणजे आंतरजाळाच्या मदतीने पानिपतच्या लढाईची माहिती मिळवा व वर्गात सादर करा. तर मित्रांनो, हा उपक्रम तुम्ही स्वतः करायचा आहे. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला कळवा तुम्हाला अजून कोणता व्हिडिओ हवा आहे ते.